राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे। करमाळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरच्या बैठकीत माजी आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा केली। माजी आमदार नारायण पाटील हे करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याला निवडून आणायचं आहे, त्यामुळे त्यांच्या विजयासाठी कामाला लागा, असा आदेशच जयंत पाटील यांनी करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला। जयंत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीतच नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने नारायण पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय। तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आबा असे दोनच माणसं त्या ठिकाणी, परंतु पक्षाने सांगितलं आता जरी तुम्ही म्हणले आबाच्या मागे उभा राहा, तरी आबाच्या मागे लगेच उभा राहायची माझी तयारी। आबांच्या मागेच उभा राहा। धन्यवाद साहेब, आबांच्याच मागे उभा राहतो। तुम्ही पक्षाची एकनिष्ठ राहिला, त्यामुळे तुमची काळजी मी घेईन, तुम्ही काय काळजी करू नका। धन्यवाद साहेब। आता आबा निवडून यायला काय जोडणी करायची ती बघायची।